मकर राशी 17 फेब्रुवारी नंतर सर्वात मोठी खुशखबर ऐकून आश्चर्यचकित व्हाल। नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मकर राशीच्या जातकांनो, आजचा दिवस हा सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार आहे। ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता, तो आनंद आज दार ठोठावणार आहे। आज तुम्हाला सलग 5 अशा आनंदाच्या बातम्या मिळू शकतात, ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल, डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल, शेवटी देवाने ऐकलं। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही। ज्यांचा जन्म मकर राशीत आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवला आहे, त्यांच्यासाठी आजचा हा संदेश आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते। आणि हे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। नंबर 1, अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार। मकर राशीच्या जातकांनो, आज मी जे काही सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप सहन केलं आहे, पण कुणाला कधीच सांगितलं नाही। असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचं केंद्रबिंदू जे काम बनलं होतं, ज्यामुळे तुमची सकाळची सुरुवात ही तणावात आणि रात्रीची झोप ही विचारात जायची, तेच काम आज अचानक मार्गी लागण्याची देखील चिन्ह दिसत आहे। हे काम फक्त एक फाईल, एक अर्ज, एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हतं, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेलं हे काम होतं। तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसचे फेरे मारले, कधी शांत राहिला तर कधी मनात रडत राहिला, पण उत्तर मात्र नेहमी तुम्हाला एकच मिळालं, अजून थोडा वेळ थांबा। एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला असेल, आपणच काहीतरी चुकीचं केलंय का, देव आपली खरंच परीक्षा घेतोय का, आणि हळूहळू आशा कमी होत गेली। पण आज चित्र बदलत आहे। ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, तिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथूनच अचानक एक फोन कॉल येऊ शकतो, किंवा एक साधा पण निर्णायक मेसेज तुमचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर नेऊ शकतो। हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचे महत्त्व कळणार नाही, पण काही सेकंदाचं तुमच्या मनात एक विचार येईल की हे खरंच घडतंय का। ज्या व्यक्तीने तुम्हाला महिने दुर्लक्ष केलं, ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच आज तुमच्याशी नव्या सुरात तुम्हाला बोलताना दिसेल। या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू खूप दिवसांनी परत येईल। आज तुम्हाला जाणवेल, देव उशीर करतो पण अन्याय कधीही करत नाही। तुमचा संयम, तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज तुम्हाला त्याचं फळ देणार आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। नंबर 2, कुटुंबातील शुभ बातमी। मकर राशीच्या जातकांनो, आजची ही बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे, कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणारी आहे। खूप दिवसापासून घरात एक न बोललेली चिंता होती, सगळे हसत होते पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती। एखादा विषय वारंवार पुढे ढकलला जात होता, काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जात होतं। कधी मुलांच्या भविष्याची चिंता, कधी लग्नाचं थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याविषयी, यामुळे शांतता होती पण पूर्ण आनंद नव्हता। पण आता तो काळ संपत चालला आहे। आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे। ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाश जाणवेल आणि वातावरण हलकं होईल। काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकते, नात्यात अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते, नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते, तर काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी, परीक्षेचा यशस्वी निकाल, नोकरी किंवा शिक्षणाची आनंदाची बातमी घरात घाट घालू लागेल। विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होता, त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची जास्त शक्यता आहे। आज तुम्हाला जाणवेल, आपण इतके दिवस घाबरत होतो पण देवाने वेगळंच काहीतरी ठरवलं होतं। या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा तुमच्या हसू येईल, संवाद वाढेल आणि नात्यांमधला गोडवा देखील आता परत येईल। ज्या घरात अलीकडेच वाद, तणाव किंवा शांतता होती,
त्याच घरात आता आनंदाची चर्चा देखील सुरू होऊ शकते. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंबर 3, करिअर आणि व्यवसायातील मोठी संधी. मकर राशीच्या जातकांनो, आजची भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि तुमच्या आत्मविश्वासाला नवं वळण देणारी आहे. कारण की जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमचं काम असूनही तुमचं नाव पुढे आलं नाही, तिथेच आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही खूप मेहनत करत होता, पण त्याचं फळ मात्र तितकंसं तुम्हाला दिसत नव्हतं. कधी तुमच्यापेक्षा कष्ट कमी करणाऱ्यांना संधी मिळाली, तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत पुढे येऊन देखील मागे ढकललं गेलं. यामुळे तुमच्या मनात प्रश्न आला असेल, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? पण आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठांकडून कौतुक किंवा मान्यता, प्रोजेक्ट किंवा जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील याकडे येऊ शकते. ही संधी फक्त तुमचं पद वाढवणारी नाही, तर तुमचं महत्व वाढवणारी असेल. आज लोक तुमचं ऐकायला तयार असतील, तुमच्याबद्दल किंमत दिली जाईल आणि ज्यांनी आधी त्यांच्याकडून काय होणार असं म्हटलं होतं, तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. या संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं नाव कामाच्या ठिकाणी देखील ठळकपणे पुढे येईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळालेली असली तरी तिच्या मागे महिन्यांचं तुमचं मेहनतीचं फळ आहे. आज तुम्हाला जाणवणार आहे की देव उशीर करतो, पण योग्य वेळीच दरवाजा उघडतो. नंबर 4, नात्यांमधले गैरसमज दूर होणार. मकर राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणारी आहे. कारण काही नाती तुमची दुरावली होती, भांडणामुळे नाही तर न बोललेल्या भावना आणि चुकीच्या समजुतीमुळे. कधी तुम्हाला वाटलंही असेल, आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्षित केलं जातं? समोरचा आपल्याला समजून का घेत नाही? तुम्ही शांत राहिला कारण तुम्हाला वाद नको होते, पण त्या शांततेमुळे अंतर हे वाढत गेलं आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली. पण आता मौनाचा शेवट होत आहे. आज किंवा लवकरच एक असा संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल, एक साधा मेसेजही असेल किंवा अचानक झालेली भेट देखील असू शकते. पण तो तुमच्या नात्यांचे चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलं होतं, ज्याच्याशी तुम्ही बोलावंसं वाटत होतं, बोलणं टाळलं गेलं, तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा तुमच्या जवळ येऊ शकते. या संवादात सगळं एकदम परफेक्ट नसेल, पण सत्य बाहेर येईल, गैरसमज दूर होतील आणि आपण एकमेकांना चुकीचं समजून घेतलं हे मान्य होईल. या बदलामुळे थंडावलेलं नातं पुन्हा उबदार होईल, मनावरचा भार कमी होईल आणि आतून एक समाधान मिळेल. काही मकर राशीच्या लोकांसाठी हा बदल प्रेमसंबंधांमध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल, तर काहींसाठी जुनी मैत्री, भाऊ बहीण, आई वडील यांच्याशी दुरावा संपेल. आज तुम्हाला जाणवेल, नाते वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाही, तर कधी कधी एक खरं वाक्य आणि एक प्रामाणिक ऐकणं असतं. नंबर 5, देवकृपा आणि नशिबाची साथ. मकर राशीच्या जातकांनो, आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या आयुष्यात देवाचं थेट हस्तक्षेप असू शकतं. खूप दिवसापासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला होता, मी सगळं योग्य करत असूनही माझ्याच बाबतीत असं का घडतंय? हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज देवासमोर मनात मांडत राहिला. तुम्ही हार मानली नाही, तक्रारही केली नाही, फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिला आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुन्हा ठरला. आता देव तुमच्या संयमाचं चीज करणार आहे. आजपासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते, तिथे आपोआपच आता मार्ग तयार होऊ लागेल. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर गेल्या होत्या, त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, पण परिणाम अधिक जलद दिसणार आहे. आज किंवा लवकरच तुम्हाला असं जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे, चुकीच्या निर्णयांपासून तुम्हाला वाचवत आहे. ही देवकृपा फक्त एक दिवसाची नाही, तर एक नवीन सुरुवात आहे, जिथे तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे. आज तुम्हाला कळेल की उशीर म्हणजे नकार नसतो, संघर्ष म्हणजे शिक्षा नसते, तो फक्त मोठ्या बदलाची एक तयारी असते. आज मनात कोणती एक इच्छा शांतपणे मागा, गोंगाट नको, दिखावा नको, फक्त विश्वास ठेवा, कारण देवाने आज तुमचं नाव यशाच्या यादीत लिहिलेलं आहे. मकर राशीच्या जातकांनो, आज तुम्ही ऐकलेली भविष्यवाणी हे फक्त शब्द नव्हते, तर ती तुमच्या आयुष्याचा आशेचा एक नवा प्रकाश होता.
जर आज सांगितलेली एक तरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधला आहे. लक्षात ठेवा, संघर्ष संपत नाही, तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात रूपांतरित होणार आहे. आज म्हणतो कोणतीही भीती ठेवू नका, कारण तुमच्यासोबत नशीब, देवकृपा आणि योग्य वेळ उभी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.